नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर पौष महिना चालू आहे. या महिन्यामध्ये सर्वात मोठा येणारा सण तो म्हणजे मकर संक्रांती. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि या दिवशी विशिष्ट अशा प्रकारचं स्वयंपाक किंवा नैवेद्य असा बनवला जातो. तर त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत भोगीची थाळी. यामध्ये मिक्स भाजी बनवली जाते. ती कशी बनवायची इथं आपण सुरुवात करूयात रेसिपीला. तर मिक्स भाजी बनवण्यासाठी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेतल्या जातात. तर आमच्या घरी माझ्या घरी जी पद्धत आहे ते मी तुमच्यासोबत आज इथे शेअर करत आहे. तुमची थोडीफार वेगळी असू शकते यापेक्षा. तर इथं मी काय 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 तयारी केलेली आहे हे मी तुम्हाला दाखवते. हे चणे आहेत, याला आमच्याकडे ढाळे बोलतात. हिरवे हरभरे आहेत, ते मी पाव किलोच्या प्रमाणामध्ये आणले होते. सोलून एवढे झालेत, ते मी वेगवेगळे करून घेतलेले आहेत. एक आपल्याला वाटून वापरायचे आहेत आणि एक असेच वापरायचे आहेत भाजीमध्ये. तर एक बाजूला ठेवून देऊयात. यासोबतच तीळ लागतात. या महिन्यामध्ये तीळ जे आहेत ते भरपूर प्रमाणामध्ये खाल्ले जातात. तर त्यासाठी भाजीमध्ये आणि भाकरीला लावायला दोन्हीलाही आपल्याला तीळ लागतो. सोबतच इथं पेरू घेतलेला आहे मी, थोडंसं पेरूची फोड घेतलेली आहे. तर ही आहे पापडी, वालाची शेंग, घेवड्याची शेंग, तुमच्याकडे काय बोलतं त्याला. आमच्याकडे गावी याला ऊसावरची शेंग बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात नक्की मला कमेंट करा. सोबतच इथं तुरीचे दाणे घेतलेले आहेत सोलून. हिरवा वाटाणा आहे. यासोबत पालेभाज्या आहेत. तर पालक आणि मेथी थोडी थोडी घेतलेली आहे मी इथं. यासोबतच गाजर आहे. जे वाणामध्ये आपण साहित्य वापरतो तेच या भाजीला वापरलेलं असतं. तर वांगी आहेत. वांगी छोटी छोटी आहेत, मस्त कोवळी वांगी मला मिळाली म्हणून मी ती अशीच घेतलेली आहेत. भाजी करते वेळेला हे चिरून घ्यायचे आहेत. तर यासोबत यामध्ये बोरं असतात, ऊस असतो आणि ज्या गव्हाच्या लोंब्या असतात त्या असतात. तर मला ऊस आणि बोरं सध्या अवेलेबल झाली नाहीत, कारण ती सणाच्या 1-2 दिवस तेवढीच मिळतात फक्त इथं शहरामध्ये, बाकी अशी मिळत नाहीत. तर त्याबद्दल मी माफी मागते. पण जेव्हा संक्रांतीचा सण असतो तेव्हा ते नक्की मी वापरणार आहे. तर बोरं आणि ऊस मला इथं मिळालेलं नाही आहे. तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करतो आहे. इथं कढई ठेवलेली आहे मी. यामध्ये सुरुवातीला जे तीळ घेतलेले होते मी त्याच्यातले अर्धे तीळ घालून घेतलेले आहेत. हे तीळ आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे. थोडेसे चटचटायला लागले की मग हे तीळ काढून ठेवायचे आहेत. खूप जास्तही भाजायचे नाही, नाहीतर ते कडवट होतात मग. सोबतच जे हिरवे हरभरे होते आपण अर्धे घेतलेले ते इथे भाजायला घेतलेले आहेत मी. हलकेसे डाग पडेपर्यंत हेही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. दोन्ही साहित्य आपल्याला भाजून थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्याच्या नंतर पाहू शकता इथे तीळ जे आहेत ते मी सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि याला आपल्याला हलकंसं क्रश करून घ्यायचं आहे. म्हणजे अर्धवट हे तीळ फक्त वाटून घ्यायचे आहेत आपल्याला, खूप फाईन याची पावडर करायची नाही. अशा प्रकारचे तीळ काढून बाजूला ठेवलेत. यामध्येच आता हे भाजलेले हिरवे चणे घातलेत. हेही आपल्याला अशा प्रकारे क्रश करून घ्यायचे आहेत. पाणी वगैरे काही घालायचं नाही. वाटण तयार झालेलं आहे. आता इथं वांगी ही मी अशा प्रकारे कट करून घेतलेत. छोटी छोटीच आहेत म्हणून याच्या फोडी केलेल्या नाहीत, मी अख्खीच ठेवलेली आहेत. आपल्या आवडीनुसार आपण याच्या फोडी करू शकतो. आता कढाईमध्ये तेल घातलेलं आहे मी. खूप जास्त तेल घालायची याला गरज पडत नाही. तेल घातलेलं आहे. यामध्ये मोहरी घातली. मोहरी तडतडू द्यायची. तर प्रत्येकाकडे वेगवेगळी थोडीफार पद्धत असते. ह्या भाजीला नावंही बरीच आहेत. लेकुरवाळी भाजी किंवा खेंगट बोलतात. बऱ्याच प्रकारे या भाजीची नावंही वेगळी आहेत. तर इथं काय केलं आहे, मोहरी तडतडली की यामध्ये ज्या आपण भाज्या घेतलेल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत. तर सर्व भाज्या मी इथं घातलेल्या नाहीत. जी घेवड्याची शेंग होती ती घातली, गाजर, हिरवे वाटाणे, हिरवे चणे आणि तुरीचे जे दाणे सोलून घेतलेले होते ते घातलेले आहेत. हे हलकेसे मिनिटभर आपल्याला तेलावरती परतून घ्यायचे आहेत, म्हणजे खूप छान अशी चव आपल्या भाजीला येते. हे तुम्ही नक्की करा. भाज्या ज्या आहेत ते थोड्याशा तेलावरती 1 ते 2 मिनिट परतवून घ्या. त्यामध्ये मग मी जराशी हळद घातलेली आहे. सुरुवातीला हळद घालायचे आणि ती चांगली अशा प्रकारे मिक्स करायची. संपूर्ण भाजीवरती त्याचं कोटिंग झालं पाहिजे अशा प्रकारे, म्हणजे आपल्या भाज्यांना छान चव आणि रंगही मस्त येतो. यामध्ये आता मी 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा काळा तिखट घातलेला आहे. सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मसाले हलकेसे तेलावरती परतून घ्यायचेत आपल्याला. त्यासाठी अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचेत, म्हणजे ते ऑलरेडी तेलामध्ये भाजत जातात. आता इथं मी पालेभाज्या घातलेल्या आहेत. ज्या काही पालेभाज्या तुम्ही घेत असाल त्या नंतर घालायच्या, म्हणजे त्या लगेच परतून होतात. त्यासाठी इथं सुरुवातीला मी घातलेल्या नाही आहेत, आता घातलेत. तर पालेभाज्या घालूनही हलकंसं हे मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाल्यामध्ये, मिठामध्ये या भाज्या ज्या आहेत त्या चांगल्या अशा परतून झाल्या पाहिजेत. अशा प्रकारे फक्त हलकंसं 1 मिनिटभरच याला परतवायचे. आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. तर आपल्या आवश्यकतेनुसार तुम्हाला भाजी घट्ट पातळ किती बनवायची आहे त्यानुसार यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाणी घेतलं, एक वेळेला सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये जे आपण बनवलेलं
वाटण होतं ते घालून घ्यायचं आहे. जो पेरू होता तो मी अगोदर घातलेला नव्हता, त्याचे अशा प्रकारे 2-3 तुकडे केलेत आणि मग नंतर तो घातलेला आहे. बोर आणि ऊस असेल तर तोही यावेळेलाच घालायचा आहे. तर इथं जे वाटलेलं वाटण होतं आपण म्हणजे जे हरभरे वाटलेले होते ते इथं मी घातलेले आहेत, मिक्स करून घेतलेत आणि नंतर मग जे तीळ वाटून ठेवलेले होते आपण ते आवश्यकतेनुसार आपल्याला इथं वापरायचे आहेत. सोबतच इथं मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट जरूर घालायचं आहे. खूप छान अशी चव आणि मिळून यायला भाजी एकजीव व्हायला मदत होते. त्यासाठी आवश्यकतेनुसार तिळाचं कूट जे आहे वाटलेले तीळ ते आणि शेंगदाण्याचं कूट आवश्यकतेनुसार घालायचं आहे. सोबतच मी थोडेसे इथे अख्खे तीळ घातलेले आहेत म्हणजे ते भाजीमध्ये दिसताना छान दिसतात. सर्व एकत्रित मिक्स करून घेतले. पाहू शकता भाजी उकळायला लागलेली आहे. झाकण ठेवले आणि 4 मिनिट 3 ते 4 मिनिटच याला खूप जास्त गरज पडत नाही शिजवायची. कारण आपण भाज्या अगोदर परतून घेतलेल्या आहेत त्यामध्येही त्या थोड्याशा शिजलेल्या असतात. त्यामुळे फक्त एक 3-4 मिनिट याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती. लगेच आपल्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या शिजल्या जातात. भाज्याही छोट्या-छोट्याच असतात त्यामुळे त्याला शिजायला खूप वेळ लागत नाही. इथं पाहू शकता वांगं मी चेक केलं आहे. वांगं सर्वात मोठं होतं. वांगं शिजलेलं आहे. आता काय करायचं आहे थोडंसं यामध्ये पाणी घातलं आहे मी इथे. तर मी अगोदर सांगितलं तसं तुम्हाला भाजी किती घट्ट पातळ आवडते यावरती यामध्ये पाण्याचं प्रमाण ठरवायचे. थोडंसं पाणी घातलं आहे आणि झाकण न ठेवता 3-4 मिनिट एक 2-3 मिनिटच याला उकळी येऊ द्यायचे. अशा प्रकारे उकळू द्यायचे. भाजी आपली मस्त अशी तयार होते. इथं भाजी बनवून तयार आहे. आता आपण थाळीमधला दुसरा पदार्थ बनवतोय ते म्हणजे राळ्याचा भात. तर हे राळं अशा प्रकारचं दिसतं. इंग्लिशमध्ये याला फॉक्सटेल मिलेट्स बोलतात. हे मिलेट्स असतं खाण्यासाठी आपल्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असतं. त्यासाठी हे खाणं जरुरीचं आहे आणि आपले सणवारही तशाच पद्धतीने ठरवलेले आहेत ज्याने कोणी ठरवले असतील त्यांनी. तर हे राळं आहे. हे कुठल्याही सुपर मार्केटमध्ये स्टार बाजारमध्ये किंवा डीमार्टमध्ये आजकाल मिळून जातं. मी हे स्टार बाजारमधून आणलेलं आहे. आमच्या इथे जवळच आहे त्यामुळे मला हे सोपं पडतं. तर हे सुरुवातीला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कढई ठेवली आहे मी इथे. आता हे फुगून दिसायला जरी छोटं दिसलं तरी भरपूर याचा भात तयार होतो. त्यानुसार तुम्ही हे याचं प्रमाण घेऊ शकता. मी इथे वाटी भरून घेतले. हे 2-3 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजल्यामुळे जो भात आहे आपला तो खूप छान सुटसुटीत होण्यासाठी मदत होते. त्यासाठी याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं नंतर काढून. तर याच कढईमध्ये आता इथं तूप घातलेलं आहे मी थोडंसं. याच्यामध्येच आपण त्याचा भात बनवतो त्यासाठी थोडंसं तूप घातले आणि मग यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. तर आता मी इथं 1 वाटी राळं घेतलेलं आहे त्यासाठी 2 वाट्या पाणी घालायचं आहे. तुम्हाला जर प्रमाण समजत नसेल तर तुम्ही मोजून घाला किंवा वरतून पाणी लागलं थोडंफार तर नंतर आपण यामध्ये घालू शकतो. थोडंसं मीठ घातलं आहे मी इथं आणि जे भाजून ठेवलेलं राळं आहे ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. कारण हे म्हणजे भरडलेलं असतं, त्याला वरून कवच असतं, ते कवच त्याचं भरडून काढलेलं असतं. त्यासाठी थोडाफार कचरा यामध्ये निघतोच. तर त्यासाठी इथं आपल्याला हे 2 वेळेला चांगलं धुवून घ्यायचं आहे. म्हणून भाजते वेळेला यामध्ये तूप घातलेलं नाही मी. तर आता इथं हे स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. 2 वेळेला धुवून घ्या. 1 वेळेला चांगलं चोळून धुवायचं आहे आणि दुसऱ्या वेळेला थोडंसं फक्त पाणी घालून याच्यातून पाणी काढून घ्यायचं आहे. इथं पाहू शकता भरपूर असा याचा कचरा जो आहे तो येतो यामध्ये. तर हे पाणी काढून घ्यायचं आहे. आता जे कढईमध्ये ठेवलेलं पाणी होतं आपण गरम व्हायला तेही चांगलं गरम झालेलं आहे. आदन आलेलं आहे पाण्याला. यामध्ये हे धुतलेलं राळं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि हलकंसं मिक्स करायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला शिजू द्यायचे. तर एक 2-3 मिनिट झाले की पाणी आपलं छान असं उकळायला लागतं आणि त्यानंतर जो आपला तांदूळ आहे तो चांगला असा शिजायला लागतो. तर इथं आता हा भात जो आहे तो मी शिजायला ठेवला आहे. पाहू शकता छान अशी उकळी फुटलेली आहे याला. हे जे तांदूळ आहेत ते हळूहळू छान असे फुलायला लागतात. गॅस मीडियम टू स्लो ठेवायचा आहे आणि मग झाकण ठेवायचं आहे आणि 3-4 मिनिटामध्ये हा तांदूळ लगेच शिजून येतो. त्यासाठी खूप वेळ याला लागत नाही. पाहू शकता मीडियम टू स्लो गॅस ठेवायचा आहे म्हणजे आरामात असं हे जे तांदूळ आहे ते शिजले जातात. खूप हाय फ्लेमवरती शिजवायचं नाही आहे, एवढी काळजी घ्यायची आहे फक्त. तर इथं झाकण ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटामध्ये लगेच आपला भात जो आहे पाहू शकता किती मस्त असा वाफलून आलेला आहे. आता यामध्ये पाणी जे आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे. मला वरतून पाणी घालायची गरज पडली नाही. तुम्हाला जर वाटलं तांदूळ आणखीन शिजलेला नाही आहे तर यावेळेला तुम्ही थोडंसं गरम पाणी घालू शकता. यामध्ये आता पाणी आणखीन शिल्लक आहे तर आता गॅस एकदम स्लो करायचा आहे आणि याला आता वाफलू द्यायचं आहे आपल्याला. तर झाकण ठेवायचं आहे आणि आणखीन याला 1 ते 2 मिनिट वाफ येऊ द्यायचे म्हणजे पूर्णपणे 3 ते 4 मिनिटामध्येच आपला हा जो भात आहे तो शिजून जातो. फक्त मी इथं प्रोसेस तुम्हाला दाखवलेली आहे कशी आहे ती.
तर आता इथं पाहू शकता फायनली आपला भात जो आहे तो इथं बनवून तयार झालेला आहे. खूप मस्त मोकळा सुटसुटीत असा हा भात इथे बनवून तयार होतो. तर या वेळेला आता गॅस बंद करायचा आहे आणि यावरती पूर्णपणे झाकण ठेवायचे आणि मग हा भात असाच मस्त गरमागरम ठेवून द्यायचा आहे, किंवा तुम्ही जेवायला बसत असेल तर जेवायला घेतला तरीही चालतो. आता इथं भात एक वेळेला तुम्ही चेक करू शकता तांदूळ पूर्णपणे शिजला आहे का नाही ते. आता भात तयार आहे. आता आपला तिसरा महत्त्वाचा जो पदार्थ असतो ते म्हणजे बाजरीची भाकरी. तर इथं आता मी तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवत आहे. पाहिलं तुम्ही तवा मी गॅसवरती ठेवलेला आहे एका बाजूला गरम होण्यासाठी. आता इथं ताटामध्ये बाजरीचं पीठ घेत आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत. बाजरीची भाकरी खाल्लेली अतिशय उत्तम असते आपल्या शरीरासाठी. मी अगोदरच म्हणलं तसं आपले सणवारही त्यानुसारच ठरवलेले आहेत. तर बाजरीच्या पिठामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे मी आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ जे आहे ते चांगलं मऊसूद असं मळून घ्यायचं आहे. तर बाजरी ही उष्ण असते. बाजरी ही मिलिट्स आहे. हे मिलिट्स खाल्लेलं अतिशय चांगलं असतं. त्यासाठी तुम्ही जरूर याचा वापर रोजच्या जेवणामध्येही आपल्या केलेलं चालतं. थंडीच्या दिवसामध्ये बाजरी जरूर खावी. तर त्यासाठी इथं आता हे जे पीठ आहे त्याची आपण भाकरी बनवतो आहे. तर हे हलका हलका पाण्याचा हात लावून आपल्याला भाकरीचं पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. थोडंसं 1 ते 2 मिनिट मळलं की छान असं मऊसूत पीठ होतं. म्हणजे आपली भाकरी छान मऊ तयार होते. थापते वेळेलाही चांगली थापली जाते आणि भाजते वेळेलाही ती छान अशी फुगते. म्हणून अशा प्रकारे हलकंसं फक्त हाताने त्याला मळून घ्यायचं आहे. म्हणजे आपली भाकरी चांगली होण्यासाठी मदत होते. आपलं पीठ चांगलं मळलेलं असेल तर ती थापते वेळेलाही चिरत नाही. तर आता इथं अर्धं पीठ मी बाजूला काढून ठेवलं आहे. अर्ध्या पिठाचा छान असा उंडा केला आहे. सुकं पीठ जे आहे ते अशा प्रकारे ताटामध्ये भरभरून घ्यायचं आहे. हातालाही थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे. म्हणजे थापते वेळेला भाकरी आपल्या हाताला चिटकत नाही. थोडीशी भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे. तुम्ही जेवढी भाकरी करताय त्याच्या अर्ध्या साईजची झाली की नंतर यावरती अशा प्रकारे तीळ जे आहेत ते पेरून घ्यायचेत आणि हाताने ते हलकेसे दाबून घ्यायचेत. म्हणजे ते नंतर निघत नाहीत आणि मग दोन्ही हातांनी छान अशी भाकरी जी आहे ती थापून घ्यायची संपूर्ण. तर तुम्ही किती मोठी तुम्हाला भाकरी येते त्यानुसार मग तुमची भाकरी तुम्ही इथं बनवू शकता. मी आज छोटे छोटे मस्त फुलके बनवलेले आहेत. तर त्यासाठी इथं छोटीच भाकरी थापलेली आहे. तोपर्यंत आपला तवाही इकडे गरम झालेला आहे छान. भाकरी अलगदपणे हाताने उचलायचे आणि तव्यावरती हळूच ती टाकायची आहे. भाकरी टाकल्याच्या नंतर ती एका बाजूने थोडीशी आपल्याला भाजू द्यायची आहे. म्हणजे जी खालची बाजू आहे ती त्याची व्यवस्थित अशी भाजली जाते. तर भाकरी थोडीशी एक अर्धा मिनिट भाजून झाली की नंतर याला मग पाणी लावायचं आहे आपल्याला. तर इथं संपूर्ण त्याला पाणी लावून घ्यायचे. कुठेही कोरडा भाग सोडायचा नाही. म्हणजे भाकरी आपली छान तयार होते. पाणी लावून झाल्याच्या नंतर या दुसऱ्या बाजूलाही याच्यावरती तीळ अशा प्रकारे पेरून घ्यायचेत आणि मग हाताने थोडंसं त्याला थापटून घ्यायचं आहे. म्हणजे ते निघत नाहीत, भाजते वेळेला तव्याला चिटकत नाहीत. पाणी लावून तीळ लावून झाल्याच्या नंतर भाकरी पलटवून घ्यायची. पाहू शकता मस्त अशी भाकरी एका बाजूने भाजलेली होती. आता खालच्या बाजूनेही एक अर्धा मिनिट भाजायचे. छान डाग पडलेले आहेत. भाकरी दुसऱ्या बाजूनेही चांगली भाजलेली आहे. डाग पडेपर्यंत भाकरी भाजायची. म्हणजे आपली भाकरी पूर्णपणे भाजून होते, कच्ची राहत नाही. त्यानंतर भाकरी तर तव्यावरती मी पालती घातलेली आहे. तर पाहू शकता छान अशी भाकरी फुगत आहे आपली. पीठ आपलं व्यवस्थित दळून आलेलं असलं, व्यवस्थित आपण मळलं की भाकरी फुगायला काहीही अडचण आपल्याला येत नाही. फक्त मळते वेळेला 1-2 मिनिट पाण्याचा हात घेऊन चांगलं पीठ मळायचं आहे. म्हणजे भाकरी छान मस्त अशी फुगली जाते. तर इथं पाहू शकता दोन्ही बाजूंनी छान अशी आलटून पालटून तव्यावरती दाबून खरपूस अशी भाकरी भाजून घ्यायची. म्हणजे आपली भाकरी कच्ची राहू नये याची फक्त आपण काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे कडेला फुगल्याच्या नंतर कडा ज्या आहेत त्या तव्याला चिटकत नाही. त्यासाठी कडेनी थोडी अशा प्रकारे दाबून घ्यायचे. म्हणजे छान अशी भाकरी पाहू शकता मस्त अशी खरपूस तीळ लावलेली मस्त अशी भाकरी इथं बनवून तयार झालेली आहे. याचप्रमाणे मी दुसरी भाकरी ही थापून घेतलेली आहे. तर तीही आता इथं तव्यावरती घालून घेतलेली आहे. हलकीशी सुरुवातीला त्याला भाजू द्यायचे. भाकरी गरम होऊ द्यायचे. म्हणजे पाणी लावलेलं तेही चांगलं आटतं यावरती. तर पाणी लावून झालेलं आहे. तीळ अशा प्रकारे यावरती भुरभुरायचे आहेत. तीळ घालून घेतली की अशा प्रकारे हलकेसे ओल्या हाताने ते दाबून घ्यायचे आणि मगच भाकरी पलटायचे. नाहीतर ते तव्याला चिटकतात किंवा करपतात. अशा प्रकारे होतं मग. ही भाकरी ही दुसऱ्या बाजूंनी छान अशी भाजून घेतलेली आहे. खालच्या बाजूनी आणखीन पलटून घातलेली आहे. तर ही भाकरी खूप मस्त अशी छान फुगलेली आहे. तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी तुम्ही केवढी तुम्हाला भाकरी आवडते तेवढी त्यानुसार करू शकता. तर इथं मस्त अशी भाकरी पाहू शकता फुगलेली आहे. एका बाजूने हवा जात होती म्हणून मी त्याला थोडंसं दाबून धरलं. तर छान अशी सर्व बाजूनी भाकरी फुगून आलेली आहे.
या भाकरीलाही कडेकडेला थोडंसं दाबून घ्यायचं आहे. लोखंडी तवा आहे तो गॅसवरती व्यवस्थित असं भाकरी भाजत नाही. जेवढी गॅसची फ्लेम लागेल तेवढंच भाजतो. चुलीवरती हा तवा जो आहे तो खूप मस्त काम करतो. तर त्यासाठी अशा प्रकारे मग कडेकडेने त्याला थोडंसं भाजून घ्यायचं असतं. तर छान अशी ही भाकरी मस्त अशी खरपूस भाजून झालेली आहे. मस्त दोन्ही भाकरी छान भाजून झालेल्या आहेत. तर इथं मी काढून ठेवलेल्या आहे. दोन्ही भाकरी छान भाजलेल्या आहेत. आपला पूर्ण स्वयंपाक भोगीच्या थाळीचं तयार आहे. तर वाढून घेऊयात. इथं छान खमंग अशी मिक्स भाजी इथं बनवून तयार आहे. याला भोगीची भाजी बोलतात. ही भोगीच्या दिवशी खूप चविष्ट अशी भाजी लागते आणि बाजरीच्या भाकरीसोबत तर आणखीन खूप छान खमंग चव येते. सोबतच जो राळ्याचा भात होता आपला तो मी वाटीमध्ये अशा प्रकारे त्याला शेप देऊन घेतलेला आहे आणि मग तो घालून घेतलेला आहे. तर इथं आपली बाजरीची भाकरीही बनवून तयार आहे. छान अशी मस्त छोटे छोटे मी भाकरी बनवलेल्या आहेत. सोबतच संक्रांत आहे तर तिळगुळ तर झालंच पाहिजे. त्यासाठी इथं तिळगुळ हलवा किंवा साखरदाणे बोलतात त्याला, तर ते आहेत. सोबत थोडंसं गाजर तोंडी लावण्यासाठी दिलेलं आहे मी. आणि हा जो राळ्याचा भात आहे तो आमच्याकडे दूध, साखर, तूप अशा प्रकारे खाल्ला जातो किंवा मग या भाजीसोबत खाल्ला जातो. म्हणूनही भाजी जी आहे ती थोडीशी मी ग्रेव्ही ठेवलेली आहे यामध्ये आणि भाकरीसोबतही थोडीशी पातळ भाजी चांगली लागते म्हणून अशी केली. तुम्हाला अशी आवडत नसेल तर तुम्ही आणखीन घट्ट करू शकता. तर इथं सर्व पदार्थ जे आहेत ते वाढून झालेले आहेत. या प्रकारे भाजी आमच्याकडे बनवली जाते. ती मी तुमच्यासोबत शेअर केली. कशी वाटली माझी पद्धत हे मला कमेंट नक्की करा. आवडले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मनापासून धन्यवाद.